आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शिकारीच्या नादात बिबट्या व कुत्र्याचा विहिरीत पडून मृत्यू। चांदवड तालुक्यातील घटना। चांदवड तालुक्यातील डोणगाव येथे शिकारीच्या नादात उघड्या शेतातील विहिरीत नर बिबट्या व एका कुत्र्याचा पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेची भावना व्यक्त होत आहे। डोणगाव येथील शेतकरी गोरख शंकर जेजुरे यांच्या गट क्रमांक 290 मधील विहिरीत ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच चांदवडचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मृत बिबट्याला बाहेर काढण्यात आले। प्राथमिक अंदाजानुसार बिबट्या हा कुत्र्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असावा। दोन्ही प्राणी विहिरीत मृतावस्थेत आढळून आले। वन विभागाने बिबट्याचे शव चांदवड वन वसाहतीत नेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले। यामध्ये बिबट्याचे वय अंदाजे 3 ते 4 वर्ष असल्याचे निष्पन्न झाले। पुढील कार्यवाही शासकीय नियमानुसार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। उपस्थित घटनास्थळी पंचनामा करताना वनपाल सुनील खंदारे, प्रवीण चव्हाण, पूनम साळवे, करणसिंग परदेशी, नामदेव पवार, अशोक शिंदे, सफीक सय्यद, डोणगावचे सरपंच व उपसरपंच, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। वन्यप्राणी मित्र भागवत झालटे यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे। रात्री अपरात्री लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी। बाहेर जाताना टॉर्च व काठीचा वापर करावा। निर्जन ठिकाणी एकट्याने जाणे टाळावे। तसेच त्यांनी वन विभागाला रात्रीच्या वेळी पाणवठ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे। त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक भाऊसाहेब अहिरे।